असं असताना माणसाच्या आयुष्याचं आयुष्यभर माणूस काबाड कष्ट करतो आणि माझ्या मुलांसाठी, बायकोसाठी किंवा मग परिवारासाठी आपण सगळ्यांसाठी आयुष्यभर झटत राहतो, पूर्ण आयुष्य पणाला लावतो. त्यांच्यासाठी होईल नाही तेवढं प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो पूर्ण आयुष्यभर आणि अगदी पोटाला चिमटा देऊन त्यांच्यासाठी इस्टेट वाढवण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि कुठं जाणं येणं कमी करून टाकतो माणूस संसारासाठी. नाही, ही गोष्ट मला आज काम आहे, हे करायचं ते करायचं, आयुष्यभर हेच चालतं. आणि तेच की एकदा माणूस म्हणजे जास्त आजारी झालं किंवा मग जास्त त्याचं तब्येत खालावली तर लोक त्याची म्हणजे कधी जाईल याची वाट बघतात. तुम्ही आयुष्यभर किती केलं त्याची लोक व्हॅल्यू नाही ठेवत. लोक फक्त त्यांचा स्वार्थ बघतात. मग ते आपल्या घरातले असो किंवा बाहेरचे असो, थोडं तरी स्वतःसाठी जगायला शिका. कारण फक्त जे जातं त्याचं स्वतःचं आयुष्य संपतं, बाकी कोणाचंच आयुष्य कोणाचं थांबत नाही. प्रत्येकाचं ज्याचं त्याच्या सगळ्या गोष्टी चालू होऊन जातात फक्त तुम्ही जाईपर्यंत. एकदा तुम्ही गेला, एकदा म्हणजे आणि गेल्याच्या नंतर या देहातून श्वास सोडला त्याच्या 5 मिनिटानंतर आपलं नाव या म्हणजे सृष्टीतून निघून जातं, बॉडी बोललं जातं ना की आपलं नाव काढलं जातं. मग काही पण असू ते बॉडी म्हणतात, बॉडी या बॉडीला इकडं करा, बॉडीला म्हणजे बॉडी आणायची आहे, बॉडी इथून आणायची आहे, इकडे ठेवायची आहे आणि खूप 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 एवढं करतो आणि त्याची कुणालाच काही हेरत नाही. लई 4-2 दिवस सगळे रडतात, 8 दिवस रडतात, महिनाभर घरात लईतलं नाव असतं. त्याच्यानंतर महिन्यानंतर तर जवळजवळ सगळे नॉर्मल होऊन जातात, जसं त्याच्या कामाला लागून जातात, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होऊन जातं. आणि आयुष्यभर माणूस एवढं सगळं करतो आणि गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू राहतच नाही, त्याचं नावच राहत नाही. त्याचं म्हणजे या पृथ्वी तलावरती काहीच गोष्ट राहत नाही. फक्त एक उरतो तो फोटो भिंतीला टांगलेला आणि त्याला वर्षभर श्राद्ध म्हणजे महिना जीव घालणं वगैरे, नंतर इथं श्राद्धानंतर तुमचं कुठंच काही राहत नाही, फक्त उरतो तो एक भिंतीवरती फोटो. असं असतं. आपण पूर्ण फॅमिलीसाठी एवढं करतो, आयुष्यभर झटतो, सगळं करतो त्यांच्यासाठी. आपण मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक गोष्टीसाठी करतो, मग ती पुरुष असो की स्त्री असो, प्रत्येकजण आपल्या घरासाठी करत असतो. आणि एकदा का ती म्हणजे तिला खर्च करायची वेळ आली किंवा तिला जास्त सांभाळायची किंवा मग तिचं काही जास्त करायची गरज पडली, अंथरुणाला खिळली, तर मग लगेच लोकांना त्रास होतो आणि लोक हा विचार त्यांच्या मनात यायला लागतो की हा ना नेलं असतं तर बरं होईल, म्हणजे देवाने नेलं तर बरं होईल. ठीक आहे, एवढा त्याला त्रास होतोय, पण त्यांना पण माहिती आहे की त्याची शेवटची वेळ जेव्हा येईल तेव्हाच देऊन येईल. पण तरी त्यांच्या तोंडातून कधी नकळत करून असे शब्द निघतात की हां ठीक आहे, आणि देवाने नेलं तर बरं होईल, असं तसं. म्हणजे आपण जोपर्यंत कामाचे आहोत तोपर्यंतच आपण सगळ्यांचे. ज्यावेळेला आपल्याकडचा फायदा किंवा आपल्याकडचं काम संपलं, मग ते कुणी असो, आपला विषय संपून जातो. त्यामुळे स्वतःसाठी थोडंसं जगा. प्रत्येकाची तीच बात आहे. मी असेल किंवा माझ्या जागी कोणी असेल, कोणच एवढं म्हणजे स्वतःसाठी विचार करत नाही, पण करायला पाहिजे. आणि कोणाचं काहीच अडत नाही. आपण म्हणतो अरे मी इथं नसले तर माझ्याशिवाय हे राहून जाईल, मी असले तरी मी गावाला जात नाही, माझ्या मुलांची शाळा आहे, मिस्टरांचा टिफिन आहे, नाही नको मग मी गावाला जाणं नको. आणि उद्या देव न करो काही गोष्टी झाल्या, तो माझं वाचून कोणाचं काही अडणार नाही. प्रत्येकाचं जे असं त्याचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी चालणार आहे, कोण कोणासाठी काही सोडणार नाही. आणि आहे तोपर्यंत यूज होतो आणि गेल्यानंतर ऑप्शन शोधला जातो, असं असतं प्रत्येकाचं. तर आणि बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या, नातेवाईक असो किंवा कोणी असो, कोणालाच काही फरक पडत नाही. कोणाला म्हणजे रडतात थोडंफार कोणी आलं तर आणि नॉर्मल होऊन जातात, तेवढा पुरतं. नंतर ज्याचं त्याचं पुन्हा जसं पहिल्यासारखं लाईफ आहे तसं चालू होऊन जातं. आणि अक्षरशः तुम्ही जर कोणाच्या दाव्याला गेला तरी तिथं लोक चुका काढतात, हे कमी होतं, ते कमी होतं, अरे भाजी आणलीच होती, म्हणजे असं आहे. लोक नावं ठेवणार कुठली गोष्ट केली तर. आपण गेलो तरी त्या गोष्टीचं
फरक नाही पडत. त्याच्यामुळं आपण स्वतःसाठी जगा आणि कर्म चांगले करा, बस एवढंच येईल आपल्यासोबत. ना आपलं नाव गाव काहीच येणार नाही. इस्टेट किती कमवून ठेवा आपल्यासोबत काहीच येणार नाही. त्याच्यामुळं फक्त कमावण्याच्या नादात जगणं विसरू नका, मला एवढंच सांगायचं.